चांगला आहे, तो आपल्यामध्ये उपस्थित आहे आणि खरोखर प्रियांनो तो आशीर्वाद देणारा परमेश्वर आहे. हालेलुया. प्रियांनो बायबल सांगते की खरोखर ज्यावेळेस त्याने माणसाला बनवलं, सर्वात पहिली गोष्ट त्याने काय केली, त्याने त्याच्या लेकरांना जे आदाम आणि हव्वा यांना आशीर्वादित केलं. हालेलुया. आणि आज देखील प्रियांनो परमेश्वर त्याच्या लेकरांना आशीर्वादित करणार आहे. तर प्रियांनो आजच्या या सभेची आपण सुरुवात करूया. यावेळेस आपण त्या परमेश्वराची स्तुती करूया. आपण काही गीत गाऊन त्या परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया आणि त्याच्या नावाला गौरव देऊया. तर यावेळेस प्रियांनो आपण त्याची स्तुती करूया. हालेलुया. यावेळेस प्रियांनो आपण त्या परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया, आपण त्याची स्तुती करूया. यास आपण एक गीत गाऊया आणि त्या परमेश्वराची महिमा करूया. आपण ते गीत गाऊया. जय मिळेल येशू रक्ते जय. हालेलुया. आपण परमेश्वराच्या गौरवासाठी ते गीत गाऊन त्या परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया, महिमा देऊया आणि त्याच्या नावाला आपण प्रवेश करूया. हालेलुया.
तुझे पापिता देवता. हालेलुया. बरोबर प्रियानो, केवळ त्या प्रभू येशूच्या रक्तामध्ये जीवन आहे. केवळ त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये पापांची क्षमा आहे. हे बायबल सांगतं या आकाशाखाली आणि पृथ्वीवर एकच नाव आहे ज्या नावामध्ये पापांची क्षमा आहे. हालेलुया. एकच नाव आहे ज्या नावाच्या द्वारे आपण त्या स्वर्गामध्ये त्या देवाजवळ प्रवेश करू शकतो आणि ते नाव म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून प्रियानो, आपण कितीही त्या परमेश्वराच्या नावाला धन्यवाद दिला, कितीही त्याची स्तुती केली तरी प्रियानो ते कमी आहे. हालेलुया. म्हणून आपण अजून एक गीत गाऊन त्या परमेश्वराच्या नावाला महिमा देऊया, आपण त्याच्या नावाला आदर देऊया आणि खरोखर आपण त्या परमेश्वराच्या नावाची स्तुती करूया. प्रियानो, आपण ते गीत गाऊया. आराधना हो आराधना, खुदाबंद यीशु की आराधना. Shakti Dada
खुदावन यीशु की आराधना, मेरे मसीहा की आराधना, जीवन दाता की आराधना, मेरे मसीहा की आराधना, जीवन दाता की आराधना, आराधना हो आराधना, खुदावन यीशु 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 की आराधना, खुदावन यीशु की आराधना, खुदावन यीशु की आराधना। Hallelujah, Shiandere Beriandoro Boriandara, Ora Bakandere Beriandoro Boriandara, Bariandara, Bariandere Beriandere, धन्यवाद, Hallelujah, यीशु तुझा नाम सर्व महिमा सर्व आदर सर्व गौरव, Hallelujah, धन्यवाद यीशु, ओ रबा बरियांदर बरियांदर बुसुकुर बरियांदर, धन्यवाद यीशु, Hallelujah, thank you Jesus, oh thank you Jesus, oh दुनिया की हर बुराई से, पापों की गुलामी से, दुनिया की हर बुराई से, श्रापों से, हर बीमारी से, यीशु ने दी आज़ादी,
बलहीन का सहारा, पापियों का दोस्त है वो। यीशु तू है कितना प्यारा, शब्द ना कैसे बताऊं। बलहीन का सहारा, पापियों का दोस्त है वो। यीशु तू है कितना प्यारा, शब्द ना कैसे बताऊं। जय जय नाम यीशु नाम, गाऊं मैं सुबह शाम। जय जय नाम
दर्शन हमें मिले, करते हैं प्रार्थना तुझसे, बहने दे उस हवा को, छू ले हर एक दिल को, तेरा दर्शन हमें मिले, करते
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पित्या आम्ही तुझ्या नावाला गौरव, महिमा, आदर आणि सन्मान देतो. राजांच्या राजा आणि प्रभूंच्या प्रभू पिता, आज तू आमच्यामध्ये उपस्थित आहेस, या जागेमध्ये हजर आहेस. मी धन्यवाद. ही पूर्ण वेळ, ही पूर्ण सभा पित्या आज तुझ्या हातामध्ये घेतलीस. पित्या आजचं वचन तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्हाला दिलीस. तुझं सत्य पित्या तू प्रगट केलंस, म्हणून आम्ही धन्यवाद देतो. तू म्हटलं सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधनात. पित्या आज तुझ्या सामर्थ्याने पित्या तुझं वचन आम्हाला दिलंस, म्हणून आम्ही तुझ्या नावाला सर्व गौरव, सर्व सन्मान आणि सर्व महिमा धन्यवाद देतो. पित्या ही पूर्ण वेळ तुझ्या हातात, सर्व गौरव पित्या येशूच्या आमेन. हालेलुया. त्याला खरोखर आज तो परमेश्वर आपल्यामध्ये हजर आहे आणि खरोखर त्याला खूप खूप धन्यवाद की त्याने आपल्याला आज त्याची कृपा नवीन रीतीने पुरवली आहे. हालेलुया. तो देव प्रियांनो खरोखर आपल्याला आशीर्वाद देणारा देव आहे. तो देव आपल्या जीवनामध्ये अद्भुत कार्य करणारा आहे. आमेन. हालेलुया. यावेळेस आपण प्रभूच्या वचनामध्ये जाऊया आणि यावेळेस खरोखर आपण एक सर्वात महत्वाची गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवूया. हालेलुया. बायबल सांगते प्रियांनो ना की त्या देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपल्या एकुलता एक. बायबल सांगतं की देव आपल्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की आपण ज्यावेळेस पापी होतो ना, आपण ज्यावेळेस अभक्त होतो, त्यावेळेसच तो देव आपल्या सर्वांसाठी प्रियांनो मनुष्य बनला आणि मनुष्य बनून प्रियांनो त्या प्रभू येशूनी आपण सर्व जगाने जे पाप केलं होतं आणि पाप केल्यामुळे माणसाच्या जीवनामध्ये मरण, आजार, शाप, गरिबी, दुःख, संकट, समस्या, सर्व प्रकारचे प्रॉब्लेम जे माणसाच्या जीवनामध्ये आले, प्रियांनो बायबल सांगते हे पापामुळे आले. पाप हे विष आहे. ज्यावेळेस मनुष्य पाप करतो ते त्याच्यासारखेच एक माणूस विष पिते आणि तुम्हाला माहिती विष काय करतं, माणसाला मारून टाकतं. आणि म्हणूनच प्रियांनो आपण पाहतो ना या जगामध्ये जे सर्व दुःख आहे, बायबल सांगतं प्रियांनो हे पापामुळे आलं. पण खरोखर हालेलुया आपला जो देव आहे हा दया करणारा देव आहे, प्रेम करणारा देव आहे आणि म्हणून त्या परमेश्वराने बायबल सांगतं आपल्याला या पापामुळं जे सर्व दुःख, आजार, शाप आपल्या जीवनामध्ये आले, या सर्व बंधनातून मुक्त करण्यासाठी त्याने प्रियांनो ते स्वर्ग सोडलं. तो आपल्यासाठी मनुष्य बनला आणि त्या प्रभू येशूने प्रियांनो आपल्या सर्वांसाठी त्या क्रूस खांबावर त्याचं बलिदान केलं, त्याचं मोलवान रक्त सांडलं. बायबल सांगते त्याच्या मोलवान रक्ताने आपले सर्व पाप क्षमा होतात. हालेलुया. बायबल सांगते प्रियांनो येशूचं रक्त, येशूचं बलिदान आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध. आमेन. आणि खरोखर म्हणून जे आपण पाहतो ना की ज्या कारणामुळे जे सर्व दुःख आलं होतं, जे सर्व शाप आले होते, आपण पाहतो ना की ज्या पापामुळे माणसाच्या जीवनामध्ये आजार आले होते, ते सर्व दूर करण्यासाठी त्या प्रभू येशूने प्रियांनो ती किंमत भरली. म्हणून बायबल सांगतं की सोनं चांदी अशा नाशवंत वस्तूंनी नव्हे पण निष्कलंक व निर्दोष कोपरा असा जो ख्रिस्त त्याच्या मोलवान रक्ताने आपण मुक्त झालो. हालेलुया. हालेलुया. खरोखर प्रियांनो त्या प्रभूला खूप खूप धन्यवाद की त्याने आपल्याला नवीन जीवन दिलं, त्याने आपल्याला त्या अंधकाराच्या सत्तेमधून बाहेर काढलं. त्या परमेश्वराने प्रियांनो आपल्याला सर्व शापातून मुक्ती दिली. हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो खरोखर आपण जितकी त्याची स्तुती केली ती कमी आहे. आणि म्हणून प्रियांनो एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो ना की त्या देवाने आपल्याला सर्व काय दिले. ज्या येशूने त्या क्रूस खांबावर त्याचं रक्त सांडलं, त्याचं बलिदान केलं, त्या क्षणी त्या परमेश्वराने बायबल सांगतं प्रियांनो ना की दुसरे पेत्र याचा पहिला अध्याय आणि पहिल्या अध्यायामध्ये असं लिहिलं की देवाने आपल्या जीवनास व सुभक्तीस आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी दिल्या आहेत. हालेलुया. प्रियांनो त्या देवाने आपल्याला सर्व काय दिले, कोणत्याही गोष्टीची कमी नाही.
हालेलुया. येशूने प्रियांनो आपल्याला आरोग्य मिळावं म्हणून फटके खाल्ले. हालेलुया. बायबल सांगतं ना की जर तुम्ही आपल्या शरीरामध्ये रोग आजार आहे तर प्रियांनो खरोखर तुम्ही त्या रोगाला आजाराला जागा देते. जर सैतान तुमच्या जीवनामध्ये कार्य करत आहे तर हे तुमच्या अज्ञानामुळं सैतान तुमच्या जीवनामध्ये कार्य करत आहे की नाही. आणि मग म्हणून आपण पाहतो ना की येशूने आपल्याला सर्व दिलेले आहे. हालेलुया. आणि मग म्हणून प्रियानो ही खूप महत्वाची गोष्ट आहे प्रियानो की येशूने बायबल सांगते ना ज्ञाना अभावी माझ्या लोकांचा नाश होतोय. कशामुळं? ज्यावेळेस लोक प्रियानो परमेश्वराला सोडतात, प्रभू येशूचा त्याग करतात आणि वेगवेगळ्या मार्गामध्ये भटकतात. बायबल सांगतं येशू ख्रिस्त बोलला मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे. हालेलुया. केवळ येशू ख्रिस्त हा जीवन देणारा परमेश्वर आहे, आरोग्य देणारा परमेश्वर आहे, आशीर्वाद देणारा परमेश्वर आहे. हालेलुया. पण ज्यावेळेस एक व्यक्ती त्या प्रभू येशूला सोडून टाकतो आणि काय काय लोकांचं अजून एक वेगळं आहे ना, फक्त कामापुरते मामा असतात. ज्यावेळेस गरज लागली त्यावेळेसच येशूकडे यायचं. तसं येशूची आठवण येत नाही, आहे की नाही. पण प्रियांनो खरोखर परमेश्वर प्रत्येकाचा अंतःकरण जाणतो. हालेलुया. परमेश्वराला माहिती आहे. हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, आपले जीवन आपल्याला ख्रिस्तामध्ये जगायचं. फक्त कामापुरते मामा नका बनू. आजारी पडले तर लगेच यायचं, भूत लागलं तर लगेच यायचं, नंतर विसरून जायचं येशूला. प्रियांनो जर आपण असं केलं तर तुमचं जीवन असं गोल गोल चक्कर मध्ये राहील नाही. कधीच तुम्ही आशीर्वादित जीवन जगू शकत नाही. जे आपले जीवन 100% येशूला समर्पित करतात आणि जे त्याचा झटून शोध करतात, बायबल सांगतं की जे त्याचा झटून शोध करतात त्यांना तो प्रतिफळ देणार आहे. हालेलुया. प्रियांनो बायबल सांगतं पहिल्यांदा देवाचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व मिळवण्यासाठी झटा, म्हणजे या सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. हालेलुया. प्रियांनो सर्व आशीर्वाद कोणाला भेटणार आहे? जे येशूला प्रथम स्थान देतात. फक्त कामापुरते मामांना नाही भेटणार. ज्यांनी येशूला आपलं जीवन दिलेले, पहिलं स्थान दिलेले, जे रोज त्याची आराधना करते, त्याची भक्ती करते ना, त्याचं वचन वाचते, त्याच्या आज्ञा पाळते, त्याच्या इच्छेप्रमाणे आपलं जीवन जगते. हालेलुया. प्रियांनो खरोखर देव अद्भुत कार्य करणारा देव, अद्भुत चमत्कार करणारा देव. त्या देवाला कोणतीही गोष्ट अशक्य नाहीये. आमेन. पण प्रियांनो खरोखर ना हे सर्व जे आशीर्वाद मी जसं तुम्हाला सांगितले देवाने आपल्याला दिलेले आहेत. पण प्रियांनो हे आशीर्वाद कुणाला मिळतात आपण आज पुन्हा एकदा बघूया. कारण की आजची ही सभा प्रत्येक वेळेस प्रियांनो आपण या सभेमध्ये हे जाणून घेतो की देव कुणाला आशीर्वादित करतो. देवाची इच्छा आहे की त्याच्या लोकांना आशीर्वादित करावं. हालेलुया. पण तो कुणाला आशीर्वादित करतो? हालेलुया. याच प्रियांनो आपण एक आपण उदाहरण बघूया बायबल मध्ये की असे काय लोक होते त्यांना आशीर्वाद मिळाले नाही, आणि असे काय लोक आहेत की देवाने त्यांच्या जीवनामध्ये अद्भुत चमत्कार ना. तर आज आपण दोन उदाहरणं बघणार आहे बायबल मधून की देव कुणाला आशीर्वादित करतो, येशू कुणाला आशीर्वादित करतो. हालेलुया. आणि तो कुणाला आशीर्वादित करत नाही. हालेलुया. यावेळेस प्रियांनो आपण मार्क याचा 6वा अध्याय आणि यावेळेस प्रियांनो इथं आपण काही वचन वाचूया आणि आपण यावेळेस 1 पासून ते 6 पर्यंत वचन वाचूया. बायबल सांगतं नंतर तो तेथून निघून आपल्या गावी आला व त्याचे शिष्य त्याच्या मागे आले. मग शब्बात दिवशी तो सभास्थानात शिकवू लागला आणि पुष्कळ लोक त्याचे भाषण ऐकून थक्क झाले व म्हणाले, याला हे सर्व कोठून प्राप्त झाले? काय हे ज्ञान याला देण्यात आले आहे आणि ह्याच्या हातून केवढी ही महत्कृत्य होतात? जो सुतार, जो मरियेचा मुलगा आणि याकोब, योसे, यहुदा व शिमोन यांचा जो भाऊ, तोच हा आहे ना? आणि ह्याच्या बहिणी येथे आपल्या बरोबर आहेत ना? असे ते त्याच्याविषयी अडखळले. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, संदेशाचा सन्मान होत नाही असे नाही,
मात्र त्याच्या देशात, त्याच्या आपतेष्टात अथवा त्याच्या घरच्या मंडळीत त्याचा सन्मान होत नसतो. थोड्याशाच रोग्यांवर हात ठेवून त्याने त्यास बरे केले. याशिवाय दुसरे कोणतेही महत्कृत्य त्याला तिथे करता आले नाही. त्यांच्या अविश्वासामुळे त्याला आश्चर्य वाटले. मग तो शिक्षण देत देत गावोगाव फिरला. हालेलुया, हालेलुया. आपण पाहत आहोत उदाहरण की असे काही लोक आहेत इथे येशूने अजिबात चमत्कार नाही केला. हालेलुया. इन फॅक्ट बायबल सांगते येशूला कोणतेही महत्कृत्य त्याला तेथे करता आले नाही. आता बघा, येशू देव आहे, सर्वांना वाटतं येशू येईल आणि तो कार्य करल. तर तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, इथे येशू इथं आहे नासरेथामध्ये. हालेलुया. ऑफकोर्स तो त्याच्या घरी गेला होता. त्याचे भाऊ बहिणी नातेवाईक सर्व जमले होते आणि येशू ख्रिस्त असा चर्च मध्ये गेला. त्याने वचन सांगितलं. हालेलुया. ज्यावेळेस येशूने वचन सांगितलं, तुम्हाला माहितीये तिकडं त्याच्या गावचे सर्व लोक त्यांनी येशूला लहानपणापासून पाहिलं. त्यांना आठवलं, अरे हा चिंट्या चड्डी घालून आपल्या पुढे पळायचा, गोट्या खेळायचा आणि हा इतक्या मोठ्या मोठ्या गोष्टी करतोय. आणि बायबल सांगतं की ते येशूला पाहून आश्चर्य करायला लागले. याला इतकं ज्ञान कुठून भेटलं? हा इतका कस काय बुद्धिमान झाला. हालेलुया, है ना. आणि मग बायबल सांगतं ते काय म्हणाले बघा, बायबल सांगतं ना की जो सुतार, जो मरियेचा मुलगा आणि याकोब, योसे, यहुदा व शिमोन यांचा जो भाऊ, तोच हा आहे ना. बघा, येशूचे 4 भाऊ, याकोब, योसे, यहुदा व शिमोन, बहिणी पण होत्या. हालेलुया. तर प्रियांनो, म्हणजे आता ते येशूचे सावत्र भाऊ होते, कारण आपल्याला माहिती येशूचा जन्म हा फक्त मरियेच्या द्वारे झाला. मरियेवर देवाचा पवित्र आत्मा आला आणि बायबल सांगते ती गर्भवती झाली. येशूला कोणताही जगिक पिता नाही. येशू ख्रिस्ताचा जो पिता आहे तो स्वर्गीय पिता आहे. जो योसेफ आहे हा फक्त एक, आपण पाहतो त्याचा सांभाळणारा होता, गार्डियन होता. हालेलुया. पण येशूला जगिक पिता कोणीच नाहीये, कारण येशूचा जन्म हा पवित्र आत्म्याच्या द्वारे झाला. पण हे जे सर्व भाऊ आहेत इथं आपण पाहतो, याकोब, योसे, यहुदा, शिमोन, हे मरिया आणि जो योसेफ यांचे मुलं आहेत. हे योसेफाचे मुलं आहेत ना. योसेफ जो व्यक्ती होता, खूप चांगला व्यक्ती होता, नीतिमान व्यक्ती होता, म्हणून देवाने योसेफाची आणि मरिया ही खूप नम्र स्त्री होती. हालेलुया. या दोघांचा उपयोग केला. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, योसेफ आणि मरिया हे दोघं पण देव नाहीये, ते माणसं आहेत. इथं आपण पाहतो मरियेला 4 मुलं झाले, नंतर तिला अनेक मुली पण झाल्या, है ना. आणि मरिया देखील एक माणूस होती. मरिया स्वतः कबूल करते की मी पापी आहे. काय या जगामध्ये ते सर्व माणसं जन्माला येतात हे जन्मापासूनच कोण आहेत? पापी आहेत, हे की नाही. आणि मग म्हणून तुम्हाला माहिती आहे मरियेच्या स्तोत्रामध्ये लूक मध्ये जर तुम्ही वाचलं, ती म्हणती माझा जीव माझ्या तारणाऱ्यामध्ये उल्हासतो. हालेलुया. ती काय म्हटली? माझा जीव माझ्या तारणाऱ्यामध्ये. आता तारणाची गरज कुणाला असती? पापी लोकांना. तारण म्हणजे पापांची क्षमा प्राप्त करणं. पापांची क्षमा कुणाला पाहिजे? जे पापी लोक आहेत. तर मरिया देखील एक पापी स्त्री होती. ती पवित्र होती, नम्र होती, हे ठीक आहे, पण ती देव नाहीये, गोष्ट लक्षात ठेवा. आणि योसेफ देखील एक साधारण माणूस होता. हालेलुया. पण येशू ख्रिस्त प्रियांनो जो ना मरियेच्या पोटी जन्माला आला ना, हे लोक काय म्हटले? अरे हा सुतार, हा याकोब, योसे, यहुदा, शिमोन यांचा भाऊ, याच्या बहिणी आपल्या बरोबर आहेत ना. ते येशूला काय म्हणायला लागले? हा येशू पण एक साधारण मनुष्य. काय म्हटले ते? येशू पण कोण? एक साधारण. अनेक लोकांना वाटतं येशू ख्रिस्त एक साधारण मनुष्य ना. येशू एक माणूस होता, या जगामध्ये जगला, है की नाही. आणि काही लोकांना असं वाटतं येशूला कुणीतरी त्या रोमी लोकांनी मारून टाकलं ना, त्यांनी चमत्कार केले. काही लोकांना असं वाटतं येशू एका बाबासारखा नाही का ना, ते बाबा लोक पण चमत्कार करतात, छूछा करतात, तसा कोणतरी होता.
पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, येशू ख्रिस्त काय एक माणूस नाहीये, येशू ख्रिस्त काय एक बाबा नाहीये. येशू ख्रिस्त हा स्वर्ग आणि पृथ्वी यांचा निर्माण करता परमेश्वर आहे. हालेलुया, हालेलुया. आणि प्रियांनो, जर तुम्ही येशू विषयी असा विचार करत आहात, येशू एक माणूस आहे, येशू एक व्यक्ती होता ना, तो जगला आणि मग तो मेला. प्रियांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, येशू फक्त आपल्यासाठी त्या क्रूस खांबावर आपल्या पापांसाठी मेला इतकंच नाही, पण बायबल सांगते येशू ख्रिस्त तिसऱ्या दिवशी मरणातून जिवंत झाला. हालेलुया. प्रियांनो, तो जर साधारण माणूस असता तर तो मरणातून जिवंत झाला नसता, पण येशू ख्रिस्त देव आहे. हालेलुया. म्हणून तो मरणातून तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला आणि 1 2 3 10 नाही, त्याने 500 लोकांना दर्शन दिलं. हालेलुया. ते अनेक लोक पूर्ण जगामध्ये गेले. त्याच्यापैकी एक जो होता त्याचं नाव होता थोमा. प्रियांनो, तो थोमा आपल्या भारत देशामध्ये आला. हालेलुया. आणि भारत देशामध्ये येऊन त्यांनी येशू विषयीची सुवार्ता सांगितली की येशूने आपल्या सर्वांसाठी क्रूस खांबावर बलिदान केलं, येशू आपल्यासाठी मेला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला. हालेलुया, हालेलुया. म्हणून प्रियांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे हे लोक काय म्हटले, अरे हा चिंट्या, हा पिंट्या, हा तर आपल्या समोर हा मोठा झालाय आणि ह्याला इतकी बुद्धी कशी आणि ह्याला इतकं ज्ञान कसं. प्रियांनो, जर तुम्ही देवाच्या सेवकाचा सन्मान करणार नाही, तुमच्या जीवनामध्ये आशीर्वाद येणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, जे लोक देवाच्या सेवकाचा सन्मान करत नाही त्यांच्या जीवनामध्ये आशीर्वाद येणार नाही. हालेलुया. ना, जे देवाचे सेवक आहेत त्यांचा सन्मान करणं शिकणं हे खूप गरजेचं आहे. हालेलुया. कारण बायबल सांगतं, तू जर एका संदेश त्याचा स्वीकार करशील तर तुला संदेश त्याचं प्रतिफळ गिफ्ट तुला मिळेल. हालेलुया. पण इथं आपण पाहतो येशूचा सन्मान या लोकांनी केला नाही. हालेलुया. येशूला त्यांनी अशा नजरेने बघितलं, अरे हा माणूस आहे की नाही, हा एखादा साधारण व्यक्ती आहे. पण प्रियांनो, हालेलुया, त्याचा परिणाम काय झाला? इथं बायबल सांगतं, थोड्याशाच रोग्यांवर हात ठेवून त्याने त्यास बरे केले, याशिवाय दुसरे कोणतेही महत्कृत्य त्याला तेथे करता आले. आता तुम्ही जर बायबल मध्ये बघितलं, येशूने मोठे मोठे चमत्कार केले. येशूने आंधळ्यांना दृष्टी दिली, येशूने बहिऱ्यांना कान दिले, येशूने मेलेल्या लोकांना जिवंत केले, येशूने अनेक अद्भुत चमत्कार केले. हालेलुया. प्रियांनो, बायबल सांगते येशूला कोणतीही गोष्ट अशक्य नाही, देवाला कोणतीही गोष्ट अशक्य नाहीये. हालेलुया. पण इथं बायबल सांगतं की इथं येशूने कोणतंही महत्कृत्य केलं नाही, एक पण चमत्कार करता आला नाही. फक्त ज्यांना सर्दी खोकला झाला होता त्यांच्यासाठी प्रार्थना केली, त्यांना पण आरोग्य भेटलं का? कारण की तिथं अविश्वास होता, की नाही. इथं बायबल सांगतं, आता महत्वाची गोष्ट ना, की ह्या लोकांच्या जीवनामध्ये कार्य का नाही झाले, या लोकांच्या जीवनामध्ये चमत्कार का नाही झाला, या लोकांच्या जीवनामध्ये आशीर्वाद का आले नाही. इथं बायबल सांगतं, त्यांच्या अविश्वासामुळे त्याला आश्चर्य वाटलं. काय वाटलं त्याला? आश्चर्य. किती अविश्वास या लोकांच्या अंतःकरणामध्ये भरलेला आहे की नाही, की या लोकांच्या अंतःकरणामध्ये अजिबात विश्वास नव्हता, है ना. आणि तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, परमेश्वर जे सर्व कार्य करतो, जे सर्व चमत्कार करतो, ते केवळ आणि केवळ तो विश्वासाने करतो. बायबल सांगतं, विश्वासा वाचून देवाला संतोषविणे अशक्य आहे. बायबल सांगतो, जो देवाजवळ येतो त्याने विश्वास केला पाहिजे की देव आहे, आणि जे त्याचा शोध झटून करतात त्यांना तो प्रतिफळ देणार आहे. आमेन. हालेलुया. प्रियांनो, खरोखर ज्यावेळेस आपण अंतःकरणापासून विश्वास ठेवतो, त्या देवावर आपण भरोसा करतो, त्यावेळेसच काय होतं, आपल्या जीवनामध्ये कार्य होतं. पण जे लोक देवावर विश्वास ठेवत नाहीत, परमेश्वरावर विश्वास ठेवत नाहीत, प्रियांनो, इथं आपण पाहतो ना की त्यांच्या जीवनामध्ये एकही कार्य झालं नाही. येशूला
येशूची तर इच्छा ती सर्व लोकांना बरं करावं, पण येशू इथं बायबल सांगतं ना, त्यांच्या अविश्वासामुळे त्याला आश्चर्य वाटले आणि कोणतेही महत्कृत्य त्याला तेथे करता आले नाही. येशू विषयी असं लिहिलं, त्याला तिथे कोणतेही महत्कृत्य करता आले का? कारण त्यांच्या जीवनामध्ये अविश्वास आहे की नाही. आणि प्रियांनो, खरोखर म्हणून ही खूप महत्वाची गोष्ट आहे. जर आपण अविश्वासामध्ये आपले जीवन जगत आहे तर आपल्या जीवनामध्ये काहीच होणार नाही. हालेलुया. आता महत्वाची गोष्ट, तुम्ही बोलाल ठीक आहे, विश्वास म्हणजे काय? मी जर म्हटलं सर्व हात वर करतात, पण मग सर्वात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, विश्वास. ईश्वर विश्वास म्हणजे काय? ईश्वर विश्वास ठेवायचा म्हणजे काय? हालेलुया. सर्वात पहिली गोष्ट, ईश्वर विश्वास ठेवायचा म्हणजे की येशू ख्रिस्ताने माझ्यासाठी क्रूस खांबावर बलिदान केलं, रक्त सांडलं, तो मेला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला. आणि येशू ख्रिस्त हा एकच माझा पिता आणि माझा देव. तुम्ही जर हा पण देव, तो पण देव, तो पण देव, तो पण देव, आणि येशू पण माझा देव. येशूला 10 नवरे असलेले लोक नाही पाहिजे. ह्याला व्यभिचार बोलतात, आध्यात्मिक व्यभिचार. येशू बोलतो मला ना, मी एकच नवरा, पटत असलं तर राहा, नाही तर जा. दुसरा बाबा पाहिजे, जाऊ शकता, नरकामध्ये पण जाऊ शकता जळायला, काय हरकत नाहीये. हालेलुया. पण तुम्हाला जर आशीर्वाद पाहिजे, तुम्हाला जर खरोखर ना देवापासून कार्य बघायचे, तर आपल्याला 100% आपले जीवन प्रभू येशूला समर्पित. आता मी इथं कोणाला असं म्हणत नाही, तुम्हाला इथं आपल्या भारत देशामध्ये प्रत्येकाला ज्याचं त्याचं करायला स्वतंत्रता आहे. तुम्हाला येशूचं करायलाच पाहिजे असं मी बळजबरी करणार नाहीये. तुम्हाला येशूचं करायचं नाहीये, तुम्ही करू नका. हालेलुया. पण येशूचं करून तुम्ही दुसरीकडे 10 गोष्टी कराल तर त्याच्यापेक्षा न करणं बरं आहे. बायबल सांगतं त्याच्यामुळं काय होईल, तुमच्यामध्ये ना जास्त शाप येतील. आशीर्वाद तर येणारच नाही, तुमच्या जीवनामध्ये अजून जास्त शाप येतील. कारण तुम्ही जो खरा देव त्याला ओळखून तुम्ही काय करता, दुसरीकडे फिरत राहता, आहे की नाही. आणि म्हणून प्रियानो, ही खूप महत्वाची गोष्ट, आपल्या जीवनामध्ये जर अद्भुत कार्य पाहायचं असेल, एकच विश्वास. बायबलमध्ये म्हटलं एकच विश्वास. किती विश्वास? एकच. कुणावर? प्रभू येशू ख्रिस्तावर. आमेन. हालेलुया. दुसरी महत्वाची गोष्ट, देवावर विश्वास म्हणजे काय? प्रियानो, देवावर विश्वास म्हणजे केवळ त्याच्या वचनावर विश्वास. जर तुम्हाला वचन माहिती नाही तर तुम्ही म्हणू शकत नाही ना की मी देवावर विश्वास ठेवतो. आता विचार करा ना की आपण विश्वास, आता ह्या जगामध्ये जरी बघितलं आपण प्रियांनो ना, की विश्वास आपण बोलतो ना, माझा ह्या माणसावर खूप विश्वास आहे, माझा त्या माणसावर खूप विश्वास आहे, मी त्याला खूप दिवसापासून ओळखतो आणि तो खूप चांगला माणूस आहे. आता विश्वास का निर्माण झाला? तुम्हाला माहिती निर्माण का झाला? कारण तुम्ही त्या माणसाला ओळखता, बरोबर आहे. त्या माणसाला ओळखता आणि तो माणूस ना, जर तो म्हणाला ना तू इथं उद्या ये, मी तुला 5,000 रुपये देतो, आणि तुम्ही जाता आणि बरोबर तो तुम्हाला 5,000 रुपये, एक नाही. तो जे बोलतो ते पूर्ण करतो. विश्वास ठेवण्यासारखे कोण लोक असतात? जे बोलून त्याप्रमाणे कृती करतात, एक नाही. पण जे बोलतात आणि करत नाही, एक नाही ना, असे लोक कसे? अविश्वासू आहेत. ना, जे लोक विश्वास ठेवून आपण पाहतो की जे बोलतात, उद्या हे भाऊ ना, तू दिले होते ना पैसे, मी तुला 2 दिवसांनी देतो. तुम्ही 2 दिवसांनी जाता, तो बोलता अरे आज झालंच नाही काम, 1 महिन्याने. मग 1 महिन्याने तुम्ही जाता, अरे काय सांगू भाऊ, मग नंतर मोबाईलच स्विच ऑफ. नंतर मग आला की लगेच दाराला लॉक लावून लगेच पुढं पळून जायचं. तुम्ही असे लोक असतात नाही. आणि मग अशा लोकांचा ज्यावेळेस अनुभव येतो तर आपल्याला समजतं हे लोक विश्वास योग्य, म्हणजे आपल्याला समजतं कुणावर विश्वास ठेवायचा. कारण तुम्हाला माहितीये, तुम्ही त्या माणसाला ओळखता,
मग तसंच प्रियांनो बायबल सांगतो तुम्हाला देवाला ओळखायला पाहिजे. पण तुम्ही देवाला कसं ओळखणार? देवाला ओळखण्यासाठी एकच मार्ग आहे. हालेलुया. तो मार्ग काय? आपण वाचूया बायबलमध्ये काय लिहिलं. जर आपण पेत्राचे दुसरे पत्र याचा पहिला अध्याय आणि प्रियांनो इथं बायबल सांगतं, आपण 3 आणि 4 वचन वाचूया पुन्हा एकदा. आता बघा इथं बायबल पुन्हा एकदा सांगते, ज्याने तुम्हाला आम्हाला आपल्या गौरवासाठी व सात्विकतेसाठी पाचारण केले, त्याच्या ओळखीच्या द्वारे. कशाच्या द्वारे? त्याच्या ओळखीच्या द्वारेच विश्वास निर्माण होतो. हालेलुया. है ना? ज्यावेळेस तुम्ही रोज प्रार्थना करता, रोज बायबल वाचता ना, तुम्ही त्याचा झुकून शोध करता, ऑनलाईन सभेमध्ये तुम्ही ते वचन पाहता. हालेलुया. कारण देत नाही. अनेक लोक कारण देतात, आमच्याकडे मोबाईल नाही. ठीक आहे, मोबाईल नाही, पण तुम्ही तुमच्या मुलांच्या शाळेसाठी नवीन मोबाईल घेऊन दिला की नाही? चर्च साठी, वचन ऐकण्यासाठी मोबाईल घ्यायला तुम्हाला खूप जीवावर येतं, पण शाळेसाठी मात्र मोबाईल घ्यायला. हालेलुया. आज जरा मी स्पष्टच बोलत आहे, कारण मी आता खूप नियम कडक करणार आहेत आपले चर्च. ज्यांना मेंबर बनायचं ना, त्यांनी सर्व ज्या ऑनलाईन सभा आहेत त्यांना बघावं लागणार. आणि तुम्ही जर कारण दिले, मग दुसऱ्या चर्च मध्ये जाऊ शकता, जिथं वर्षातून एकदा तुम्ही चर्च मध्ये क्रिसमस टू क्रिसमस गेलं तरी चालेल. अशा अनेक चर्च आहेत की जिथं फक्त वर्षातून एकदा जरी गेलं ना तरी चालतं. अशा चर्च मध्ये पण तुम्ही मेंबर बनू शकता, आहे की नाही? म्हणजे तुम्हाला जर देवाच्या वचनामध्ये इंटरेस्टच नाहीये, तुम्हाला प्रार्थनेमध्ये इंटरेस्टच नाही, तुम्हाला येशूमध्ये इंटरेस्टच नाहीये, त्याला ओळखण्यामध्ये, मग फायदा काय? हालेलुया. तर खरोखर प्रियांनो, ही खूप महत्वाची गोष्ट आहे ना, की बायबल सांगतं इथं म्हटलं ना, त्याच्या ओळखीच्या द्वारे ना काय मिळालं? त्याच्या ईश्वरी सामर्थ्याने जीवनास व सुभक्तीस आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आपल्याला दिल्या आहेत. किती गोष्टी दिल्या? सर्व गोष्टी आपल्याला दिल्या आहेत. पण आता पुढे महत्वाची गोष्ट आपण पाहतो की ती ओळख कशी होती, देवाबरोबर ओळख आपण कशी करू शकतो. बायबल सांगते त्यांच्या योगी मोलवान व अति महान अशी वचनं आपल्याला देण्यात आली आहे. हालेलुया. आपण पाहतो देवाबरोबर आपली ओळख होण्यासाठी देवाने आपल्याला त्याचं वचन दिले. आमेन. हालेलुया. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा प्रियांनो, आशीर्वाद त्यांच्या जीवनामध्ये येतात जे रोज देवाचं वचन वाचणार. हालेलुया. तुम्ही वर्षातून एकदा आला चर्च मध्ये, माझ्या जीवनामध्ये कार्य झालं नाही. हालेलुया. प्रियांनो, तुम्ही वचन वाचताय का रोज? हालेलुया. प्रियांनो, ऑनलाईन सभा चालू आहे, तुम्ही त्या बघत आहे का? बघा, आता इतके वर्ष झाले आहे की नाही, आपल्या ऑनलाईन सभा चालू आहेत. एक संडे तुम्ही मला दाखवा की आपला संदेश आला नसेल, किंवा एक फ्रायडे तुम्ही दाखवा की या 2 वर्षापासून प्रियांनो ह्या सभा झाल्या नाही. मग तुम्ही मला बोर्ड दाखवू शकता की वचन सांगितलं नाही पास्टरने. पण प्रियांनो, जर आपल्या प्रत्येक संडेला सभा होते, आपल्या चर्च मध्ये प्रियांनो ऑनलाईन सभा होते आणि तुम्ही बघत नाही, मग ह्याला दोषी तुम्ही ठरणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. देव तुम्हाला विचारणार आहे की इथं देवाचं वचन सांगण्यात आलं, पण तरी तुम्ही वचन बघितलं नाही. आणि देवाच्या वचनाच्या द्वारे काय होणार आहे? आपली देवाबरोबर ओळख होणार आहे. आणि मग तुम्हाला कसे आशीर्वाद भेटणार? हालेलुया. प्रियांनो, जर आपली आपण जर देवाचं वचन ऐकलं, आपण जर देवाचं वचन रोज वाचलं, तर इथं बायबल काय सांगतं ना, ओळखीच्या द्वारे, जसं मी तुम्हाला सांगितलं ना, की ज्या वेळेस प्रियांनो आपण काय करतो, आपण रोज देवाचं वचन काय करतो? वाचतो. रोज आपण देवाच्या वचनावर मनन करतो. हालेलुया. त्यावेळेस काय होतं माहिती तुम्हाला? त्या वचनाच्या द्वारे आपल्या जीवनामध्ये कार्य होतं. हालेलुया. काय होतं? त्या वचनाच्या द्वारे आपल्या जीवनामध्ये कार्य होतं. आमेन. त्या वचनाच्या द्वारे आपली देवाबरोबर ओळख होते, आणि जितकी तुमची ओळख तितकं मोठं कार्य. हालेलुया.
पण आपली काय झाली पाहिजे, ओळख झाली पाहिजे. आणि कशाच्या द्वारे वाढणार आहे, वचनाच्या द्वारे. इवन तुम्ही रोज देवाबरोबर बोलणं गरजेचं. तुम्ही रोज प्रार्थना करता का, देवाला एक क्वालिटी टाइम देता का, देवाची आराधना करता का, देवाची स्तुती करता का फक्त आजारी झाल्यावरच येशूला मागायचं, देवा मला आरोग्य दे, काय संकट आलं तरच देवाला मागायचं. पियानो असं नाहीये. जर तुमचे वडील आहेत आणि तुम्ही तुमच्या वडिलांकडे त्यावेळेस जाता, पप्पा मला 10,000 रुपये द्या, नंतर बापाचं तोंड बघायचंच नाही. फक्त ज्यावेळेस गरज आली, पप्पा मला 50,000 रुपये द्या. आता कोणत्या बापाला आवडेल का असं, काय माझा पोरगा आहे हा, काय माझी ही मुलगी फक्त ज्यावेळेस गरज असते त्यावेळेसच येते, आणि नंतर काय माझं बोलायला तयार नाही. हालेलुया प्रियांनो, हालेलुया. रोज प्रार्थना करणं गरजेचं. रोज इथंच फक्त चर्चमध्ये गाणं इतकं नाहीये ना. रोज घरामध्ये गाणे गा, प्रभूची आराधना करा, प्रभूची स्तुती करा, प्रभूच्या नावाला महिमा द्या, प्रभूच्या नावाला उंच करा, त्याचा झटून शोध करा. बायबल सांगतं देव त्या लोकांना आशीर्वाद करतो जे त्याचा शोध झटून करतात. कसं करतात, झटून करतात. जे त्याचा शोध झटून करत नाही, जीवावर आल्यासारखं झोपेतल्या झोपेत 2 मिनिट प्रार्थना करायची, जीवावर आल्यासारखं बायबल वाचायचं, वाचता वाचता 2 मिनिटात लगेच झोपून जायचं. असं जर आपण देवाचा शोध करत आहे तर प्रियांनो, आपल्या जीवनामध्ये कशा आशीर्वाद येणार बरं. हालेलुया. आणि आशीर्वाद तर देवाच्या वचनाच्याच द्वारे येतात. आमेन. त्याच्या ओळखीच्या द्वारे येतात. तुम्ही त्याला वेळ द्यायला तयार नाही, तुम्ही आराधना करायला तयार नाही, तुम्ही प्रार्थना करायला तयार नाही, तुम्ही त्याचं वचन वाचण्यासाठी तयार नाही, तुम्ही त्याचा झटून शोध करायला तयार नाही. हालेलुया, हालेलुया. तर प्रियांनो, म्हणून एक खूप महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेऊया. तर आपला विषय कशाविषयी, विश्वास. तर विश्वास कसा येतो, ओळखीच्या द्वारे. आणि ओळख कशी होती देवाबरोबर, वचनाच्या द्वारे. ओळख कशी होती, ज्यावेळेस तुम्ही रोज देवा करता, रोज काय पण असू द्या. हालेलुया. तुम्ही तुमच्या वडिलांकडे रोज जाता, तुम्ही तुमच्या बापाकडे रोज जाता, स्वर्गीय पिता आहे. हालेलुया ना. कारण तुम्ही त्याच्यावर प्रेम करता. बायबल सांगतो तो आपला देव याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण मनाने, पूर्ण बुद्धीने, पूर्ण शक्तीने प्रीती करो. हालेलुया. देवावर प्रेम करणं गरजेचं आहे. देवाला पहिलं स्थान देणं गरजेचं आहे प्रियांनो. हालेलुया. आणि म्हणून आपण काय करतो, रोज प्रार्थना करतो, रोज देवाची आराधना करतो, रोज आपण त्याची महिमा करतो. आमेन. हालेलुया. ओके. तर प्रियांनो, इथं आपण पाहिलं ना की इथं आपण पाहतो की हे जे लोक होते ना नासरेतामध्ये, त्यांच्या जीवनामध्ये एकही चमत्कार येशूने केला, एकही चमत्कार नाही. त्यांच्या जीवनामध्ये कार्य झालं. देव, आता विचार करा, ज्याने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली, हालेलुया, पण तो देव इथं कार्य करू शकला नाही. का? कारण या लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. हालेलुया. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट, येशूचा आदर केला नाही. येशूचा काय केला नाही, आदर केला. हालेलुया. आता आपण एक दुसरा माणसाचं बघूया. नाही तर आपण पाहतो येशूला, इथं बायबल सांगताना त्यांच्या अविश्वासामुळे येशूला आश्चर्य वाटले. काय वाटले? आश्चर्य. हालेलुया. तर तुम्हाला माहिती आहे त्यांना काय वाटलं? आश्चर्य वाटले. हालेलुया. पण आता आपण अजून एक महत्त्वाचं वचन बघूया ना, की बायबल सांगतं की एक माणूस होता आणि त्याच्या जीवनामध्ये अद्भुत चमत्कार झाला. कसा अद्भुत चमत्कार झाला? हालेलुया. आणि आपण ते वचन वाचूया, लूक याचा 7 अध्याय. आणि इथं बायबल सांगतं ना, तेव्हा कोणा एका शताधिपतीचा एक आवडता दास आजारी पडून मरणास टेकला होता. बायबल सांगते एक शताधिपती होता. कोण होता? शताधिपती. म्हणजे काय?
तो एक कॅप्टन होता, 100 लोक, 100 शिपाई त्याच्या हाताखाली होते, शताधिपती होता ना. तो आर्मी मध्ये ना एक काय होता, एक मोठ्या हुद्द्यावर होता. आणि बायबल सांगते त्याचा एक दास होता, तो मरणास ना एकदम आजारी होता, तो मरणार होता. पण ह्या माणसाने काय केलं, त्याने येशूविषयी ऐकून यहुद्यांच्या वडील मंडळीस त्याच्याकडे पाठविले व विनंती केली की आपण येऊन माझ्या दासाला वाचवावे. काय केलं त्या ह्या माणसाने, येशूकडे विनंती केली, तुम्ही काय करा, माझ्या दासाला वाचवा. बायबल सांगते त्यांनी येशूकडे येऊन आग्रहाने विनंती केली व सांगितले आपण त्याच्यासाठी हे करावे अशा योग्यतेचा तो आहे, कारण तो आपल्या राष्ट्रावर प्रेम करतो आणि यानेच आमच्याकरिता सभास्थान बांधून दिले आहे. हालेलुया. तर हा माणूस खूप चांगला होता. त्याने ह्या लोकांना एक चर्च, एक बिल्डिंग बांधून दिली होती देवाची आराधना करण्यासाठी. आणि मग जे लोक होते ते येशूला बोलले, येशू हा खूप चांगला व्यक्ती आहे, तू काय कर, त्याच्या घरी जा आणि त्याच्या दासाला काय कर, बरे कर. पण बायबल सांगतं तेव्हा येशू त्यांच्या बरोबर गेला. मग तो घराजवळ येताच त्याने म्हणजे त्या माणसाने, त्याचा नौकर आजारी होता, त्याच्याकडे आपल्या मित्रास पाठवून त्याला म्हटले, प्रभूजी श्रम घेऊ नका, कारण आपण माझ्या छपराखाली यावे इतकी माझी योग्यता नाही. काय म्हटलं, प्रभूजी. त्याचा शब्द काय, प्रभूजी. आणि नासरीचे लोक काय म्हटले, काय हा चिंट्या आला इथं, काय हा पिंट्या. आणि हा काय म्हणतोय, प्रभूजी. हालेलुया. तुम्ही देवाचा किती आदर करता. हालेलुया. हे खूप महत्वाचं आहे. हालेलुया. इव्हन तुम्ही देवाच्या सेवकांचा किती आदर करता हे देखील महत्वाचं. तिथे बायबल सांगतं ना, मग तो घराजवळ येताच त्याने ओके ना आपण वाचलं, ज्यामुळे आपल्याकडे येण्यासही मी स्वतःला योग्य मानिले नाही, तर शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल. इथं आपण पाहतो हा व्यक्ती येशूला म्हटला, प्रभूजी म्हणजे तू देव आहेस, तू मालक आहेस ना, तू या जगाचा निर्माण करता आहेस. हालेलुया. है ना. आणि तो म्हटला की प्रभूजी खरोखर आपण देव आहात आणि खरोखर ना की आपल्याला माझ्या घरामध्ये येण्याची गरज नाहीये, मी त्या योग्यतेचा नाहीये. कारण तुम्हाला माहिती आहे येशू ख्रिस्त ना, आपल्याला माहिती आहे शरीरामध्ये देव होता. ज्यावेळेस तो 2000 वर्षापूर्वी आला ना, तो काय शरीरामध्ये देव आहे. हालेलुया. पण प्रियांनो तुम्हाला माहिती आहे काय, प्रियांनो येशू एक यहुदी व्यक्ती होता. येशू कोण होता, एक यहुदी व्यक्ती. आणि यहुदी व्यक्तींना मोशेच्या नियम मध्ये सांगितलं होतं की तुम्ही परराष्ट्रीय लोकांबरोबर संबंध ठेवू नका. हालेलुया. ज्या काळामध्ये परराष्ट्रीय लोक यांच्या बरोबर यहुदी लोक संबंध ठेवू शकत नाही. पण येशू तरी पण त्याच्या घरी चालला होता. हालेलुया. येशू हा प्रेम करणार आहे. येशू परराष्ट्रीय लोकांची वेळ आली नव्हती. येशूच्या बलिदानानंतर प्रियांनो परराष्ट्रीय लोकांची वेळ आली की त्यांनी सुवार्ता जाणून घ्यावी, त्यांनी देवाला ओळखावं, आहे की नाही. पण येशू ख्रिस्त ज्यावेळेस आला होता तो फक्त यहुदी लोकांसाठी आला होता. आमेन. पण तरी पण इथं आपण पाहतो प्रियांनो की येशू मात्र आपण पाहतो ह्या व्यक्तीच्या घरी जायला तयार झाला. पण ह्या व्यक्तीनेच म्हटलं, प्रभूजी ना मी योग्य नाहीये, आपण काय करा, शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल. आणि बायबल सांगतं ना की कारण मीही ताबेदार माणूस असून माझ्या स्वाधीन शिपाई आहेत. मी एकाला जा म्हटलं म्हणजे तो जातो, दुसऱ्याला ये म्हटलं म्हणजे तो येतो, आपण आपल्या दासाला अमुक कर म्हटले म्हणजे तो ते करतो. तर बायबल सांगतं ह्या गोष्टी ऐकून येशूला त्याचे आश्चर्य वाटले. काय वाटलं येशूला? नासरेथामध्ये पण आश्चर्य वाटलं. कशामुळे आश्चर्य वाटलं? त्यांच्या अविश्वासामुळे, त्यांचं जे ॲटिट्यूड, त्यांचं जे यु नो
असंच आहे पिंट्या, हे की नाही? पण प्रियांनो, खरोखर इथं आपण पाहतो की येशू ख्रिस्ताला ह्या शताधिपतीचं आश्चर्य वाटलं की हा व्यक्ती ना, हा माझा किती आदर करत आहे, हा मला देव म्हणून स्वीकारत आहे. हालेलुया, हालेलुया. आणि मग इथं आपण पाहतो, बायबल सांगतं ना, येशू काय म्हणाला, तो वळून आपल्या मागे चालणाऱ्या लोकसमुदायाला म्हणाला, मी तुम्हाला सांगतो एवढा विश्वास मला इस्रायलात आढळला नाही. तिकडं आपण पाहतो येशू बोलला की त्यांचा अविश्वास पाहून येशूला आश्चर्य वाटलं. इथं आपण पाहतो येशूनी ह्या शताधिपतीचा विश्वास पाहून येशूला आश्चर्य वाटलं. किती मोठा आश्चर्य. हालेलुया. आणि मग इथं आपण पाहतो आता हा विश्वास का मोठा होता, ह्याच्यात पण एक महत्वाची गोष्ट आहे ना, की अनेक लोकांची काय असती इच्छा, पास्टरने माझ्या डोक्यावर ठेवावे हात आणि माझ्यासाठी प्रार्थना करावी. हालेलुया. पण इथं आपण पाहतो हा व्यक्ती येशूला काय म्हणाला, येशू तू घरात पण येऊ नको, तू फक्त शब्द बोल, तू फक्त शब्द बोल आणि माझा नौकर तिकडं बरा. हालेलुया. एक गोष्ट लक्षात ठेवा प्रियांनो, जो खरा विश्वास असतो हा विश्वास कशावर असतो माहितीये? शब्दावर. देवावर विश्वास म्हणजे त्याच्या वचनावर विश्वास. आणि आपल्याला त्या वचनावर विश्वास ठेवायचा आहे. हो, देवाने त्याच्या वचनामध्ये असं लिहिलं का? जर देवाचं वचन सांगतं येशूला बसलेल्या फटक्याने मला रोगी मिळाले, मग मला मिळालं आहे. येशूचं वचन सांगतं सैतान हारलाय, सैतान शून्य झाला, मग मी मुक्त आहे, सैतान मला त्रास देऊ शकतो. येशूने त्याच्या रक्ताने मला विकत घेतलं. हालेलुया. जे विश्वास करतात हालेलुया देवाच्या वचनावर, त्याच्या जीवनामध्ये काय होतं? परमेश्वर कार्य करतो. आमेन. हालेलुया. तर प्रियांनो, जे लोक आपण पाहतो ना, पास्टर डोक्यावर हात ठेवा, पास्टर 2-2 घंटे हात ठेवून प्रार्थना करतो, तर ह्या लोकांना विश्वासच नाही, देवाच्या वचनावर विश्वास करत नाही. जर तुम्ही वचनावर विश्वास केला नाही, देवाच्या शब्दावर विश्वास केला नाही, तर प्रियांनो आपल्या जीवनामध्ये कार्य होणार नाही. म्हणून इथं आपण पाहतो बघा, इथं बायबल सांगतं नंतर ना त्यांना पाठविले होते, ते घरी परत आल्यावर त्यांना तो दास बरा झालेला आढळला. हालेलुया. येशू लांबूनच बोलला, जा तुझा चाकर बरा झाला. हालेलुया. आणि त्या व्यक्तीने विश्वास. हालेलुया. तर प्रियांनो, ज्यावेळेस आपण विश्वास ठेवतो देवाच्या वचनावर, ज्यावेळेस आपण काय करतो? परमेश्वराच्या वचनावर विश्वास ठेवतो. देवाने, आता बघा, येशूचा शब्द त्या काळामध्ये पण तोच होता आणि आता पण तोच आहे. हे देवाचं वचन आहे ना, हे देवाचा शब्द आहे. हे बायबल देवाच्या आत्म्याने लिहिलेलं, माणसाने त्याच्या मनाने लिहिलेली कहाणी नाही. हालेलुया. हा देवाचा शब्द आहे. आणि हा देवाचा शब्द आहे, तर आपण या देवाच्या शब्दावर विश्वास ठेवायला पाहिजे. जे या देवाच्या वचनावर विश्वास ठेवतात, हा देवाचं वचन असं सांगतं, असं झालंय, हो असं झालं, मला मिळालं, मला प्राप्त झालं. हालेलुया. आहे की नाही? प्रियांनो, बोलतात देवाचं वचन तर असं सांगते, पण प्रत्येक गोष्टीला पण पाय दुखतायत माझे, पण माझं डोकं दुखते. देवाचं वचन सांगते, पास्टर तुम्ही प्रार्थना केली पण काय फरक पडला? प्रियांनो, जर तुम्ही असे अविश्वासाचे शब्दांत विचार करा ना, विश्वास मी काय सांगितलं, हा देवाच्या वचनावर आपल्याला करायचं. देव आपल्याला सांगतो, येशूने तुमच्यासाठी त्याचा जीव दिलेला आहे. येशूने तुमच्यासाठी फटके खाल्ले की तुम्ही निरोगी व्हावा. हालेलुया. येशूने प्रियांनो खरोखर ना त्याचं रक्त सांडलं की तुम्ही त्या सैतानाच्या शक्तीमधून मुक्त व्हावं. पण तुम्ही पणच करत राहता तर काय होणार आहे? पण करत राहिलं तर काहीच नाही होणार. पण ज्या वेळेस आपण बोलतो देवाने असं म्हटलं का त्याच्या वचनामध्ये,
असं म्हटलंय का येशूला बसलेल्या फटक्याने मला आरोग्य मिळालं? हो, मग मला आरोग्य मिळालं, मी स्वीकारतो. आणि जो विश्वास आहे हा शरीरावर नाही करायचा, बायबल सांगतो वचनावर करायचा आहे. बघू द्या मला, पण अजून दुखतच आहे. शरीरावर नाही करायचा आहे, वचनावर करायचा. देवावर विश्वास म्हणजे कुणावर विश्वास? त्याच्या वचनावर विश्वास, की देवाचं वचन सांगतं ना, मग झालं. कुठं झालं? तुम्हाला माहिती आहे, पहिले शरीरामध्ये कार्य होण्याच्या अगोदर देव आपल्या आत्म्यामध्ये कुठं कार्य करतो? आपल्या आत्म्यामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये. कुठं विश्वास कुठं पाहिजे? आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या आत्म्यामध्ये. ज्यावेळेस आपल्या आत्म्यामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये विश्वास आहे, त्यावेळेस कार्य. शरीरामध्ये नाही विश्वास. एक वचन आपण वाचूया. आपण जर मार्क याचा 11 अध्याय आणि यावेळेस प्रियानो आपण एक वचन वाचूया. इथं बायबल सांगतं, येशू म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो की जो कोणी या डोंगराला उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणे आणि आपल्या अंतःकरणात शंका न बाळगता, आपल्या अंतःकरणात शंका न बाळगता आपण म्हणतो तसे घडेलच असा विश्वास धरील, त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. काय सांगते इथं बायबल प्रियांनो? आपल्या अंतःकरणात, आपल्या आत्म्यामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये काय करायची? शंका नाही धरायची. हालेलुया. आपल्या अंतःकरणामध्ये विश्वास करायचा आहे. जर देवाने त्याच्या वचनामध्ये असं सांगितलंय तर मला मिळालं. शरीराकडे नाही बघत बसायचंय, आत्म्यामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये विश्वास ठेवायचा आहे. हो, देवाचं वचन सत्य, देवाने सांगितलं मग झालं. देवाने सांगितलं ना, आमेन. ज्यावेळेस आपण असा विश्वास ठेवतो ना, म्हणून अजून एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काय मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. कधी मिळेल? अनेक लोक पहिले बरं वाटू द्या, मग विश्वास ठेवतो, मग बाप्तिस्मा घेतो, मग मी येशूला हे करतो, मग मी ते येशूला करतो. काय बोलतात? पहिला काय करा देवानी? कार्य. बायबल तसं नाही सांगत. बायबल सांगतं पहिला विश्वास ठेवा आणि मग देव कार्य. हालेलुया. आणि तुम्ही जर विश्वास ठेवला नाही तर आपण बघितलंच उदाहरण काय, नासरेतच्या लोकांनी काय केलं? विश्वास ठेवलाच नाही, तिथं काय झालं? शिन्नो भोपळा. काहीच नाही झालं. येशूला चमत्कारच करता नाही आला. हालेलुया. मग ही खूप महत्वाची गोष्ट. मग तुमचा कोणताही प्रॉब्लेम असेल, तुमच्या जीवनामध्ये आजार आहे, तुमच्या जीवनामध्ये प्रियांनो आर्थिक समस्या आहे, तुम्ही कर्जामध्ये आहात, किंवा प्रियांनो तुमच्या जीवनामध्ये कदाचित प्रियांनो सैतानाच्या शक्तीचा प्रॉब्लेम असेल, कोणताही प्रॉब्लेम असू द्या, सर्व कार्य देव हा विश्वासाने करतो. परमेश्वर कसा करतो सर्व कार्य? केवळ विश्वासाने. हालेलुया. तुम्ही जर विश्वास केला नाही तर तुमच्या जीवनामध्ये कार्य होणार नाही. फक्त प्रार्थनेने विश्वास, फक्त प्रार्थनेने कार्य होत नाही. बायबल सांगतं प्रार्थना करून तुम्ही विश्वास ठेवा. इथं काय म्हटलं बायबल ना, तुम्ही प्रार्थना करून जे काय मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा. आपल्याला काय करायचं आहे? विश्वास धरायचा आहे. आमेन. आणि मग तुमच्या जीवनामध्ये काय होईल? हालेलुया. हालेलुया. खरोखर प्रियांनो आपण हे वचन लक्षात धरूया. आपण हे वचन आपल्या अंतःकरणामध्ये आपण घेऊया की आपल्याला काय करायचं आहे? आपल्या अंतःकरणामध्ये, आत्म्यामध्ये विश्वास करायचा. आमेन. तर प्रियांनो दोन महत्त्वाच्या गोष्टी आपण बघितल्या. सर्वात पहिली गोष्ट, हालेलुया, येशूला जर तुम्ही एक साधारण माणूस समजता, हा एक माणूस होता, तो आला, जगला, मेला, त्याच्या नावामध्ये चमत्कार होतात, असं जर तुम्ही येशूला समजता, मी तुम्हाला सांगतो तुमच्या जीवनामध्ये कार्य होणार. पण ज्यावेळेस तुम्ही बोलता नाही येशू ख्रिस्त हा एकच खरा देव आहे,
येशू ख्रिस्तच देव आहे ज्याने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली. येशू ख्रिस्तच हा देव आहे ज्याने संपूर्ण मानव जातीला सूर्य, चंद्र, तारे आणि आज देखील हे सर्व जग कोण चाललं होतं? येशू चालवत होते. का सूर्य ढगातून खाली पडत नाही? कोणी पकडले त्या सूर्याला? येशूने पकडले. हालेलुया. ते तारे का नाही पडत आहेत पृथ्वीवर? हालेलुया. येशूने पकडले सर्वांना. येशू त्याच्या शब्दाच्या द्वारे बायबल सांगतं या विश्वाचा आधार आहे. आमेन. आणि म्हणून प्रियाने खूप महत्वाची गोष्ट आहे की आपण पाहतो आपल्याला काय करायचं आहे? विश्वास ठेवायचा ना ना. आणि येशू ख्रिस्त हा कोण आहे? देव आहे हे कबूल करा. येशू ख्रिस्त हाच एक देव आहे. 100 देव म्हणजे तुम्हाला जर मानायचे असले तर तुम्ही मानू शकता. माझं काय त्याला वावगं नाहीये. पण तुम्ही मग येशूकडून तुम्हाला आशीर्वाद भेटू शकत नाही. जे येशूला पूर्णपणे 100% येशूवर विश्वास ठेवतात केवळ त्यांच्या जीवनामध्ये प्रियानो कार्य होणार. आमेन. हालेलुया. दुसरी महत्वाची गोष्ट आपण बघितलं, विश्वास हा ओळखीच्या द्वारे होतो. आणि देवाबरोबर ओळख कशी होती? त्याच्या वचनाच्या द्वारे. प्रियानो, जसं तुम्ही रोज देवाच्या सानिध्यामध्ये आराधनेमध्ये वेळ घालवता, ज्यावेळेस तुम्ही रोज प्रियानो देवाचा झटून शोध करता आणि मग काय होतो? विश्वास निर्माण होतो, तयार होतो आणि आपल्या जीवनामध्ये देव अद्भुत कार्य. आमेन. हालेलुया. खरोखर प्रियानो, तुम्हाला पाहून आज येशू काय म्हणते? आता प्रश्न हा आला, येशूने 2 लोकांना बघितलं. येशूने नासरीच्या लोकांना म्हटलं, पाहिलं आणि काय म्हटलं? त्यांना आश्चर्य वाटलं, यांच्यामध्ये अजिबात विश्वास. आणि येशूने त्या दुसऱ्या माणसाला बघितलं, येशूला आश्चर्य वाटलं, ह्याच्यामध्ये किती मोठा विश्वास आहे. आज येशू तुमच्याविषयी काय म्हणतो? हालेलुया. प्रियांनो, विश्वास करणं काही कठीण नाहीये. तुम्ही सर्वांवर विश्वास करता. तुम्ही ज्या हॉटेलमध्ये जाता जेवायला, गाडीवर वडापाव घेता, तुम्ही विश्वास ठेवता त्या वडापाव घेणाऱ्या माणसावर. त्यांनी विष नाही टाकलं त्या वडापाव, है की नाही? विश्वास ठेवला ना तुम्ही त्या वडापाव वाल्यावर? हा मला मारणार नाही. ज्यावेळेस तुम्ही बसमध्ये बसता, तुम्ही विश्वास ठेवता ड्रायव्हरवर, हा बस ऍक्सिडेंट नाही करणार. विश्वास झाला ना, तुम्ही बसला ना. तुम्ही कधी कधी तर लोक दारुड्या लोकांवर पण विश्वास ठेवतात. दारू पिला मस्त पैकी चालवत. पण प्रियांनो, तरी पण बघा माणसाचा स्वभाव कसा ना. पण जो देव ज्याने हे संपूर्ण विश्व तयार केलं, हालेलुया, त्याच्यावर विश्वास ठेवायला काय इतकं कठीण जातं? प्रियांनो, तो तर सर्वात विश्वास योग्य आहे. त्या ड्रायव्हर पेक्षा. आता तुम्ही तुम्ही तुमच्या घरामध्ये राहता, तुम्ही तुमच्या घरावर विश्वास करता, रात्री कोसळून पडणार नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये विश्वास लागतो. तुम्ही गाडीवर चाललाय, तुमचा विश्वास आहे गाडी बरोबर चाललाय. हालेलुया. विश्वास तर सर्व गोष्टींसाठी करावा लागतो. मग आज देवावर विश्वास, आणि कसा विश्वास ठेवायचा हे देखील आपण शिकलो. पूर्णपणे 100% पूर्ण अंतःकरणाने. दुसरी गोष्ट आपण हे देखील पाहिलं, जो विश्वास आहे प्रियानो ना, हा व्यक्ती काय म्हटला? शब्द मात्र बोला आणि माझा चाकर काय होईल? जो मोठा विश्वास असतो, बायबल मध्ये असं म्हटलं ना, तो विश्वास कशावर असतो? शब्दावर, येशूच्या शब्दावर. मग येशूच्या शब्दावर विश्वास ठेवायला शिका ना. पास्टरला 100 वेळेस सांगू नका माझ्या डोक्यावर हात ठेवा. अनेकदा असं होतं, पास्टर डोक्यावर हात ठेवू माणसं टकले होऊन जातात. केस गेले सर्व, हात ठेवू पण कार्य काय झालंच नाही, टकलंच झाले. कारण विश्वासच ठेवत नाही. कशावर विश्वास ठेवायला पाहिजे? वचनावर विश्वास ठेवायचा आहे. काय विश्वास ठेवायचा आहे? येशूने सांगितलं म्हणजे झालं, बायबलमध्ये लिहिलं म्हणजे झालं, देवाने केलं कार्य. येशूला बसलेल्या फटक्यांनी मी निरोगी झालो आहे. येशूने त्याच्या रक्ताच्या द्वारे मला विकत घेतलं.
देवाने मला अंधाराच्या सत्तेतून काढून त्याच्या प्रिय पुत्राच्या राज्यामध्ये आणून ठेवलं. सैतान मला हात लावू शकत नाही. माझं शरीर देवाचं मंदिर, येशू माझ्यामध्ये, देव माझ्यामध्ये, येशूने त्याच्या रक्ताने मला विकत घेतलेले. कोणताच सैतान मला हात लावू शकत नाही. येशू बोलला, मी तुम्हाला साप आणि विंचू यांना तुडविण्याचा आणि शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिलेला आहे. तुम्हाला काही एक बाधणार नाही. कोणताच सैतान तुम्हाला हात लावणार नाही जर तुम्ही 100% येशूवर विश्वास ठेवता. हालेलुया. 100 वेळेस पास्टरला विचारायचं, पास्टर आमच्या घरामध्ये वाजतंय काहीतरी, पास्टर माझ्या पायामध्ये ना असं हल्ल्यासारखं वाटतंय, पास्टर आमच्या फॅन मधून खूप आवाज येतो, फॅन मध्ये भूत आहे का? असे पण लोक मी बघितले. पास्टर काय करू आम्ही, आमच्या फॅन मधून खूप. वचनावर विश्वास ठेवा. वचन काय सांगतं? तुम्हाला काही एक बाधणार नाही. बायबल सांगतो, जो परात्पराच्या गुप्त स्थळी बसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. देवाची सावली माझ्यावर. आमेन. हालेलुया. खरोखर प्रियांनो, आज हे सर्व वचन मी जसं बोलत आहे ना, ते तुमच्या अंतःकरणामध्ये गेले पाहिजे, है की नाही? तुमच्या मनामध्ये गेले पाहिजे, तुमच्या मुखातून ते बाहेर आले पाहिजे. हालेलुया. आणि मग तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य बघा. देवाचं वचन बोला. जसं आपण पाहतो तो बोला, शब्द मात्र बोला. पण तसंच ज्यावेळेस तुम्ही देवाचं वचन तुमच्या मुखामध्ये ठेवता आणि तुम्ही तो शब्द बोलता, तुम्ही तुमच्या मुखाने, तुमच्या जिभेने बोलता, येशूने माझ्या जीवनामध्ये कार्य केला, मला आरोग्य मिळाला. हालेलुया. यानो, येशू बोलतो, खरोखर खूप मोठा विश्वास आहे माझ्या मुलाचा. हालेलुया. आता मी याला स्पर्श करत आहे आणि हा निरोगी. आमेन. माझा विश्वास आहे आज आपण शिकलो, तुम्ही सर्वजण असा विश्वास ठेवा. यावेळेस आपण त्यानो उभं राहूया आणि आपण प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही धन्यवाद आम्ही तुझी स्तुती करू. पिता, आम्ही तुझ्या नावाला गौरव, सन्मान आणि महिमा देतो. राजांच्या राजा आणि प्रभूंच्या प्रभू, तुझ्या वचनासाठी धन्यवाद. आम्ही धन्यवाद देतो राबा शियांदो, की प्रभू आज तू आम्हाला दाखवलंस की प्रभू खरोखर तू नासरेथामध्ये ज्यावेळेस गेलास, की प्रभू त्यांचा विश्वास, कमी विश्वास, अविश्वास पाहून तुला आश्चर्य वाटलं आणि प्रभू त्यांच्या जीवनामध्ये कार्य झालं. पण प्रभू तू त्या शताधिपतीचा विश्वास पाहून प्रभू तू खरोखर तू आश्चर्य केलेस. किती मोठा विश्वास याच्या अंतर्गत. विद्यार्थ्या, खरोखर आम्ही तुझ्या शब्दावर विश्वास ठेवणार बना. प्रभू तू शब्द बोलतोस आणि प्रभू खरोखर तू तुझं वचन आम्हाला दिलेलेस. प्रभू आम्ही त्या वचनावर विश्वास ठेवतो. तुझं वचन जे सांगते हे सत्य. आकाश आणि पृथ्वी यांचा नाश होईल, पण तू बोललेला एक शब्द काना किंवा मात्रा रद्द होणार नाही. तुझा शब्द सत्य. प्रभू आज तू प्रत्येकाला तुझी कृपा दे. तुझ्या वचनावर विश्वास ठेवणारा म्हणून सर्व विश्वासाच्या दुष्ट आत्म्याला बांधून त्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये तुझं वचन घातलंस. आम्ही धन्यवाद आणि धन्यवाद. सर्व गौरव, सर्व सन्मान आणि सर्व महिमा पित्या आम्ही आमची प्रार्थना ऐकलीस पित्या. आम्ही धन्यवाद येशूच्या नावामध्ये. आमेन. हालेलुया. Yes, piano.